नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेली आहे. खुशखबर आहे. माहे डिसेंबर 2023 वेतन देयकाबाबत आत्ताची मोठी अपडेट आणि शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. तर काय आहे ही अपडेट पाहून घेऊया. याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि एक सुंदरशी कॉमेंट्समध्ये आपलं नाव नक्की लिहा. तर चला मित्र, व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, माहे डिसेंबर 2023चे वेतन देयके 7व्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता, राहिलेला पहिला व दुसरा हप्ता पारित करण्याबाबत राज्य शिक्षण निरीक्षक कार्यालय बृहन्मुंबई उत्तर विभागाकडून 20 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार माहे डिसेंबर 23चे ऑनलाईन देयक 7व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासह अदा करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने सन 2022-23मध्ये अदा करावयाचा राहिलेला 7व्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 7व्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करताना तो वेतन देयकासोबत अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर 23च्या वेतनासोबत अदा करण्यासाठीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. तसेच माननीय शिक्षक संचालक यांच्या संदर्भित पत्रानुसार दिलेल्या निर्देशानुसार सदर विभागातील लेखाशीर्ष यानुसार 7व्या वेतन आयोगाचा राहिलेला पहिला व दुसरा हप्ता तसेच नियमित हप्त्याकरिता अदा करण्याकरिता हे परिपत्रक निघालेले आहे. या संदर्भात शालेय शिक्षण निरीक्षण कार्यालयामार्फत 20 डिसेंबर 23 रोजी निर्गमित करण्यात आलेले सविस्तर शासन निर्णय ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही ते पाहू शकता. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा. यावरचा डिटेल व्हिडिओ शासन परिपत्रकाचा मी तुमच्याकरिता बनवलेला तो जाऊन पाहाल. मी तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. चला मित्र, बातमी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. जय महाराष्ट्र.